सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉपमध्ये आपल्याला एकूण गुण मिळाल्यानंतर नक्की श्रेणी कशा प्रकारे काढायची आणि त्यासाठी नक्की कोणते सूत्र आहे हे समजून घेणार आहात। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा, आपणा सर्वांना माहिती आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्यामध्ये एकूण आपल्याला मानकाची संख्या आहे 128। हे मानके आपल्याला 6 क्षेत्रामध्ये विभागलेले दिसतात आणि त्यानुसार आपल्यासमोर हा तक्ता आहे। या ठिकाणी पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक अशा प्रकारे आपले एकूण 4 टप्पे आहेत। या प्रत्येक टप्प्यामध्ये क्षेत्रानुसार आपण जर पाहिलं तर काही मानकांची संख्या दिलेली आहे। आणि समजा आता आपण या ठिकाणी एक पाहूया की एकूण मानके वसतिगृह नसलेल्या शाळांसाठी समजा इथे जर पाहिलं तर पायाभूत स्तरासाठी आपल्याला 114 मानके आहेत। त्यानंतर 3 ते 5 इयत्ताची शाळा जर असेल तर त्यासाठी 115 मानके आहेत। तसेच पूर्व माध्यमिक म्हणजे 6 ते 8 अशी जर शाळा असेल त्यांच्यासाठी एकूण 115 मानके आहेत आणि माध्यमिक शाळेमध्ये 9 ते 12 इयत्ता असतील तर त्यांच्यासाठी 116 मानके आहेत। सर्वांना माहिती आहे ही मानकाची संख्या प्रत्येक टप्प्यानुसार वेगवेगळी आहे आणि प्रत्येक स्तरानुसार आपल्याला गुण द्यायचे आहेत। तर ते कशा प्रकारे द्यायचे आहेत आपण समजून घेऊया। त्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया। या ठिकाणी पहा, या ठिकाणी मानक क्रमांक आता आपण 24 पाहूया। या ठिकाणी हे मानक क्रमांक आहे आणि या मानक क्रमांकासाठी आपल्याला 4 स्तर दिले आहेत। यामध्ये जर आपण पहा पहिला स्तर निवडला तर आपल्याला 1 गुण मिळणार आहे। त्यानंतर आपण जर आपल्या शाळेसाठी दुसरा स्तर निवडला तर आपल्याला 2 गुण मिळणार आहेत। जर आपण तिसरा स्तर निवडला तर आपल्याला 3 गुण मिळणार आहेत आणि जर आपण चौथा स्तर निवडला तर आपल्याला 4 गुण मिळणार आहेत। या 4 स्तरापैकी केवळ आपण एकच स्तर निवडू शकतो। पण शाळेचं संपूर्ण स्वयंमूल्यांकन केल्यानंतर आता आपण आपल्या शाळेला नक्की कोणती श्रेणी मिळाली आहे ते कशा प्रकारे काढायचं ते समजून घेऊया। या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया। समजा आपली 5वी पर्यंतची शाळा आहे आणि तिकडे वसतिगृह नाही, तर अशा शाळांसाठी आपल्याला माहिती आहे एकूण 115 मानके आहेत। तर आपल्याला माहिती आहे 115 आणि आपले 4 स्तर आहेत, म्हणजे अंतिम स्तर काय असणार आपला 4। तर 115 गुणिले 4 करायचे म्हणजे 115 गुणिले 4 बरोबर 460। तर त्या शाळेला एकूण गुण असणार आहेत 460। आता 460 पैकी समजा आपल्या शाळेला आपण मानक प्रत्येक मानक भरल्यानंतर स्तरानुसार आपल्या शाळेला 364 गुण मिळाले, म्हणजे प्राप्त गुण आहेत 364 गुण आणि एकूण गुण आहेत 460। तर त्यासाठी आता श्रेणी कशा प्रकारे काढायची ते समजून घेऊया। त्यासाठी एक सूत्र आहे पहा, सूत्र असणार आहे प्राप्त गुण भागिले एकूण गुण गुणिले 100। पहा, परत एकदा सूत्र आपण समजून घ्या। तर सूत्र असणार आहे प्राप्त गुण, तर या ठिकाणी आपल्या शाळेला 364 गुण प्राप्त झालेले आहेत आणि एकूण गुण आहेत 460, म्हणजे 64 भागिले 460 गुणिले 100। प्राप्त गुण आहेत आपल्या शाळेला 364 आणि एकूण गुण आहेत शाळेसाठी 460। तर प्राप्त गुण भागिले एकूण गुण म्हणजे 364 भागिले 460 गुणिले 100। पहा, हे जर उदाहरण सोडवल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 79.13। तर आता 79.13 ही नक्की श्रेणी काय असेल ते समजून घेऊया। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी श्रेणी तक्ता देखील आहे। ए प्लस साठी आहे 91 ते 100% मिळाले पाहिजे, ए साठी 81 ते 90 आणि बी प्लस साठी आहे 71 ते 80। म्हणजे या ठिकाणी 79.13 आहे, म्हणजेच आपली शाळा बी प्लस मध्ये आलेली आहे, म्हणजे ब प्लस आपल्या शाळेला काय मिळालेली आहे श्रेणी। तर अशा प्रकारे शाळा गुणवत्ता व मूल्यांकन आश्वासन आराखडा शाळांचं स्वयंमूल्यांकन केल्यानंतर एकूण गुण मिळाल्यानंतर आपण आपल्या शाळेची टक्केवारी कशा प्रकारे काढायचं हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे। तर मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।